बदलापूर येथील शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाला निलंबित केल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली। तसेच हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल 2 पोलीस हवालदारांना कडक ताकीद देण्यात आल्याची माहितीही न्यायालयाला दिली। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल न केल्याबद्दल आणि तपासात टाळाटाळ केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांना विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे। तसेच त्यांचे 2 वर्षाचे वेतनवाढही थांबवण्यात आले आहे। तर हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल 2 पोलीस हवालदारांना कडक ताकीद देण्यात आल्याची माहितीही वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी मृत आरोपी अक्षय शिंदे आणि एवढ्या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या विश्वस्तांवर 2 स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणाचा तपास संपुष्टात आला आहे आणि SIT बरखास्त झाल्याचेही वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले।